हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात। तर आपल्याला माहिती आहे आता 12 पोर्टल सुरू होणार आहे, त्याआधी काही बिग चेंजेस झालेले आहेत। तर तुमच्या पार्टनरच्या एनर्जीमध्ये काय चेंजेस झालेले आहेत ते आपण पाहणार आहोत आजच्या टॅरोट कार्ड नुसार। जर काही लोकांची नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन असेल किंवा नो कम्युनिकेशन झोन मध्ये असाल तर नक्कीच ही रीडिंग तुमच्यासाठीच आहे। तर आपण पाहणार आहोत की नेमकं तुमच्यासाठी कुठल्या प्रकारची एनर्जी ह्या 12 पोर्टलच्या दरम्यान असणार आहे। ज्यांनी खूप जास्त वर्क केलेलं आहे त्यांच्यासाठी नक्की पॉझिटिव्ह एनर्जी येथे असू शकते। जे काही सकारात्मक विचारामध्ये आहेत त्यांच्यासाठी काय कार्ड्स येत आहेत, तसेच ज्यांची जर्नी आता सुरू झालेली आहे किंवा जे काही आताच आपल्या ह्या नात्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांच्यासाठी काय मेसेजेस येत आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो जे कोणी व्हिडिओवरती नवीन असेल तर त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। सो लेट्स स्टार्ट। मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्हीही कमेंट करायचे आहे तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने। तसेच चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला सबस्क्राईबही करायचं आहे। सो मेडिटेट युअरसेल्फ अँड थिंक ऑफ युअर पर्सन। तर त्यांच्या थ्रू तुम्हाला काय मेसेज मिळत आहे ते पाहूया आपण। फर्स्ट मेसेज ओके, फर्स्ट मेसेजेस आपल्याला दिसून येते 2 ऑफ कप्सचा आलेला आहे। तर नक्कीच ज्यांच्याविषयी तुम्ही विचार करत आहात त्यांच्या मनात सुद्धा तुमच्याविषयी तितकंच प्रेम आहे, तितकंच तुमच्याविषयी तुम्ही जसे फिलिंग्स त्यांच्या बाबतीत ठेवत आहात तर त्याच फिलिंग त्यांच्याही मनात आहे। तर इथे तुम्हाला क्लेम करण्याची गरज आहे, कारण की खूपच पॉझिटिव्ह कार्ड आलेला आहे। पहिलंच कार्ड मी काढलं आणि 2 ऑफ कप्स आलेले आहे। तर आपल्याला माहिती आहे म्युच्युअल फिलिंगचं कार्ड आहे। तर नक्कीच तुम्ही ज्यांचा विचार करत आहात ते सुद्धा तुमचा विचार करत आहे आणि एक चांगली ऑफर तुमच्याकडे घेऊन येताना दिसत आहे। जर काहींचं कम्युनिकेशन होत नव्हतं किंवा बोलणं होत नव्हतं तर त्यांच्यासाठी नक्कीच इट्स अ पॉझिटिव्ह साईन की ते तुमचाच विचार करत आहेत, 24 आवर्स तुमचा विचार करत आहेत, खूप वेगाने तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ते तयार आहेत। बट कुठेतरी काहीतरी ब्लॉकेजेस आहेत, सो ते हील होणं गरजेचं आहे। त्यामुळं जे कोणी ह्या व्हिडिओवरती पोहोचलेले आहेत तर त्यांनी नक्की येथे क्लेम करण्याची गरज आहे। तर नक्की कमेंट करा आणि लाईकही करा। त्यानंतर आपण सेकंड मेसेज घेऊया। वाव, इट्स अ सन। तर आपल्याला दिसतंय सनचं कार्ड आलेलं आहे। सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह कार्ड आणि जे कोणी निगेटिव्हिटी मध्ये असेल तर त्यांनी नक्की बाहेर या आणि जरा बाहेरच्या वातावरणामध्ये बघा नेमकी काय चेंजेस झालेला आहे। तर हे जे येणारं 12 पोर्टल आहे ते तुमच्या जीवनामध्ये एक खूपच पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन येत आहे। खूप जास्त तुम्ही एक हॅपी होणार आहात, म्हणजे खूप जास्त माझ्या चेहऱ्यावरून पण तुम्हाला दिसत असेल की खूप जास्त खुशियां आने वाली, बहुत ज्यादा खुशियां आने वाली, म्हणजे खूपच पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला इथे पीक झालेली आहे। सो नक्कीच तुमचे जे पर्सन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत। जो काही नो कॉन्टॅक्ट झोन होता तो सुद्धा येथे थांबणार आहे। सो एनर्जी खूप पॉझिटिव्ह आहे। युनियनचे चान्सेस दिसत आहेत, तसेच रियुनियन ज्यांचं होणार आहे त्यांचे सुद्धा चान्सेस दिसून येत आहे। सो तुम्ही कुठल्या जर्नीमध्ये असाल तर नक्कीच तुमच्यासाठी खूपच जास्त पॉझिटिव्ह एनर्जी आहे। ओके, तर सगळे पॉझिटिव्ह कार्ड्स मी घेतलेत आज, म्हणजे तसेच निघालेत सगळे कार्ड्स। तर दिसतंय आपल्याला 9 ऑफ कप्स। हा मॅन जो आहे तो खूप जास्त हॅपी आहे त्याच्या जीवनामध्ये, प्रत्येक गरजा त्याने पूर्ण केलेल्या आहेत। तर एका अशा पदावरती तो बसलेला आहे की त्याला आता कसली फिकीर नाही, कसली चिंता नाही, मनात कुठले निगेटिव्ह थॉट्स नाहीत, कशा प्रकारची डाउनलोड्स होत नाही निगेटिव्ह त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला। आणि ती जी व्यक्ती आपल्याला दिसून येत आहे, बट सगळं असून सुद्धा कुठेतरी एक खंत आहे मनामध्ये दिसून येत आहे चेहऱ्यावरती, की सगळं असून सुद्धा कुठेतरी एक हॅपीनेस नाहीये जीवनामध्ये। सगळं काही मिळवलं आहे बघा, पैसा, संपत्ती। तर आपल्याला दिसून येते ह्या व्यक्तीने खूप जास्त त्याच्या जीवनामध्ये मिळवलेलं, सगळं काही मिळवलेलं दिसून येत आहे। बट एक हॅपीनेस जो आहे तो हॅपीनेसची कमतरता येते कुठेतरी दिसून येत आहे। ती व्यक्ती जी आहे, जी आपल्याला दिसत आहे की ती हॅपी नाहीये, सगळं असून सुद्धा हॅपी नाही। तर का हॅपी नाहीये?
बिकॉज त्याच्या जीवनामध्ये जे ट्रू लव्ह आहे, जे त्याचं खरं प्रेम आहे ते त्याला मिळालेलं नाहीये. सो त्यासाठी तो वेटिंगच्या पिरियडमध्ये आहे. दिसतोय आपल्याला त्या व्यक्तीचा चेहराही थोडा रागाने, थोडासा अँग्री मॅन असू शकतो तो. त्याला राग येत असेल एखाद्या परिस्थितीचा, त्याच्या स्वतःच्या परिस्थितीचा त्याला राग येत असेल की सगळं असून सुद्धा मी हे का मिळवू शकत नाहीये, एवढं त्याच्यामध्ये अवघड काय आहे, अशा प्रकारची एक एनर्जी येथे पिक झालेली आहे. सो आपण नेक्स्ट कार्ड घेऊया. ओके, एक कार्ड आना चाहता है. तर दिसतंय आपल्याला 6 ऑफ वॉन्ड्सची एनर्जी आहे. तर नक्कीच तुमचे पर्सन तुमच्याकडे वेगाने येत आहे, धावत येण्याची त्यांची तयारी आहे. खूप जास्त नवीन प्रपोजल तुमच्या जीवनामध्ये येत आहे. काही दुसरं कोणीतरी जर मॅनिफेस्ट करत असेल, जॉब इंटरव्ह्यू वगैरे दिला असेल, तर त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये एक खुशखबरी आते हुए हम देखते हैं. तर ज्या गोष्टीच्या वेटिंग पिरियडमध्ये तुम्ही होतात, तर त्याचं उत्तर तुम्हाला येस म्हणून मिळणार आहे. कारण की ही जी व्यक्ती आहे ती तुमच्यापर्यंत खूप जास्त वेगाने येताना दिसून येत आहे. सो हे जे 12-12 पोर्टल असणार आहे ते तुमच्यासाठी खूप जास्त लकी असणार आहे. आणि तुम्ही सुद्धा एक ब्लेस स्वतःला फील करणार आहात. कारण की एक कम्युनिकेशन होताना दिसून येत आहे. फिलिंग्स ज्या आहेत त्या म्युच्युअल आहेत. एक पॉझिटिव्ह साईन तुमच्या दृष्टीने दिसत आहे. जशा प्रकारे हा जो छोटा मुलगा आहे तो खूप जास्त हॅप्पी आपल्याला दिसून येत आहे, त्या प्रकारे तुमचं जीवन हॅप्पी असणार आहे. जी कमतरता तुमच्या जीवनामध्ये ट्रू लव्हची होती ती कंप्लीट होताना येथे दिसून येत आहे. खूप जास्त तुमच्याकडे एक नवीन विचार धावत येताना दिसून येत आहे. तुमचे पर्सन तुमच्याकडे येताना दिसून येत आहे. आपण लास्ट मेसेज घेऊया. ओके, द एम्प्रेसचं कार्ड आहे. सो नक्कीच येणारा जो काळ आहे तो तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त सुख, समृद्धी, पैसा, एक प्रतिष्ठा, एक चांगलं राहणीमान, चांगलं जीवन तुमच्या जीवनामध्ये येत आहे. जी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येत आहे ती आल्याच्या नंतर तुमचं जीवन खूप जास्त समृद्ध होणार आहे. खूप जास्त तुम्ही एका चांगल्या पोझिशनवरती जाणार आहात. खूप जे आयुष्यामध्ये इतके दिवस संकट तुम्ही सहन केले तर त्यापासून तुम्हाला मुक्तता मिळताना दिसून येत आहे. बिकॉज ही जी पर्सन आहे ती तुमच्यासाठी खूप जास्त लकीएस्ट असणार आहे. सो ह्या रिडिंगला तुम्हाला क्लेम करायचं आहे. जी काही तुमची सिच्युएशन आहे त्यामध्ये चेंज होताना दिसून येत आहे. तुमचे जे पर्सन आहे ते तुमच्याकडे धावत येताना दिसून येत आहे. तर नो कॉन्टॅक्ट झोन होता किंवा सगळं असून सुद्धा एक रिकामेपणाची भावना तुम्हाला जाणवत होती, तर येथे कुठेतरी फुलफिलमेंट होताना दिसून येत आहे. सो ही होती आजची एनर्जी. ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली असेल तर त्यांनी क्लेम करायचं आहे. आणि जर व्हिडिओवरती नवीन असाल तर लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ शेअर करा. तसेच ज्यांना कुणाला पर्सनल रीडिंग पाहिजे असेल तर त्यांनीही मला कॉन्टॅक्ट करायचा आहे. सो थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर अँड गुड नाईट.